मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत याची अनेक उदाहरणं आपण पाहतो। यातच आता नागपूरमधल्या आदिवासी मुलींची क्रिकेट टीम तयार करण्याकरता सामाजिक कार्यकर्ते खुशाल ढोक सरसावले आहेत। पाहूया। अजूनही प्रवाहाच्या बाहेर असलेल्या ठराविक वर्गाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी झुंज द्यावी लागते असे अनेक उदाहरण आपण बघितले आहे। राज्याची उपराजधानी नागपुरातील सिद्धेश्वर गौंड वस्ती अजूनही मुख्य प्रवाहापासून दूर आहे। आदिवासी समाजाच्या मुलींची पहिली क्रिकेट टीम येथे तयार होते आणि यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करतायत। खेळाडू हे जन्मजातच तयार होत असतात। खेळाडूंना कुणीही तयार करू शकत नाही आणि ही जी स्ट्रेंथ आहे ही या आदिवासी मुलींमध्ये खूप जबरदस्त मला पाहायला मिळाली। कारण यांच्यामध्ये चिकाटी, जिद्द आणि जी क्षमता असते ती सर्व याच्यामध्ये आहे। म्हणून एका समुदायाची क्रिकेटची टीम तयार करण्याचा धाडस मी केला आहे। आपण कुठे आणि कोणत्या परिस्थितीत जन्मलो यापेक्षा आपण आपल्या जन्माचं सार्थक कसं करतो हे फार महत्त्वाचं असतं। त्यासाठी या मुली, त्यांचे आई वडील, शिक्षक मेहनत घेत आहेत। मैं भविष्य में बहुत ही अच्छे से सीखूंगी और अपनी मम्मी पापा का भी नाम रोशन करूंगी और ये बस्ती से हमको निकलना है और हमको दिखाना है कि हम कुछ क्या बन सके हैं और हमारे खुशाल सर के भी नाम भी रोशन करना चाहते हैं। हम पहले कुछ नहीं करते थे, घर पे रहते थे और हमको लोहे चुनने में जा रहे थे। खुशाल सर आए तब से हम लोहे चुनने नहीं जा रहे हैं, क्रिकेट खेल रहे हैं। आदिवासी समाजात उपजतच क्रीडा गुण असतात। त्याला स्पर्धात्मक वातावरण, तंत्रशुद्धता आणि कौशल्याची जोड मिळाल्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होऊ शकतात। त्यामुळे सेवा सर्वदा या संस्थेचं काम नक्कीच कौतुकास्पद आहे। हा स्लम एरिया आदिवासी भागातील एरिया जरी असला तरी या ठिकाणी ज्या पद्धतीने आता या विद्यार्थ्यांना घडविलं जात आहे, शिक्षकांना जी काही प्रशिक्षण दिलं जात आहे, त्यामुळे या ठिकाणाहून देखील आता भविष्यामध्ये विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी किंवा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर देखील याच ठिकाणाहून घडू शकतो हे मात्र नाकारता येत नाही। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।